अधुरी लव्ह स्टोरी आणि वर्दीचे स्वप्न भाग 1. प्रेमाची सुरुवात आणि अपयशाची मालिका. एका छोट्याशा निसर्गरम्य गावात अजय आणि सईचे घर अगदी शेजारी शेजारी होते. अजयचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब आणि सामान्य परिस्थितीशी झगडणारे होते. त्यांचे वडील रोजंदारीवर मिळेल ते काम करून आणि आई दुसऱ्यांच्या शेतात कष्ट करून घराचा गाडा हाकत असत. या उलट सईचे कुटुंब गावातील अत्यंत श्रीमंत, प्रतिष्ठित आणि जमीनदार घरांपैकी एक होते. लहानपणापासूनच अजय आणि सईचे एक वेगळेच नाते होते. ते दोघे एकत्र खेळायचे, बागडायचे आणि शाळेत जातानाही एकाच वाटेने सोबत प्रवास करायचे. सईला हवी ती गोष्ट तिचे वडील आणून द्यायचे, मग ती महागडी खेळणी असो वा सुंदर कपडे. दुसरीकडे अजयला मात्र एका साध्या वही पुस्तकासाठी किंवा शाळेच्या फीसाठीही कित्येक दिवस वाट पाहावी लागायची आणि आईवडिलांचा संघर्ष उघड्या डोळ्यांनी पाहावा लागायचा. परिस्थितीतील हा एवढा मोठा आणि स्पष्ट फरक त्यांच्या निरागस मैत्रीत कधीच भिंत बनून आड आला नाही. जसजसे ते मोठे होत गेले तसतसे त्यांच्यातील या बालपणीच्या निरागस मैत्रीचे रूपांतर हळूहळू एका अत्यंत घट्ट आणि जीवापाड प्रेमात झाले. अजयचे लहानपणापासूनच एकच सर्वात मोठे आणि ज्वलंत स्वप्न होते, ते म्हणजे भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करणे. गावावरून जाणाऱ्या सैनिकांच्या गाड्या आणि त्यांचा तो सन्मान पाहून अजयच्या मनात देशसेवेची जिद्द अगदी घट्ट रुजली होती. सईला देखील अजयच्या या स्वप्नांचा, त्याच्या प्रामाणिकपणाचा मनापासून खूप अभिमान वाटायचा. ती नेहमी त्याला म्हणायची, अजय, तू एकदा देशाच्या वर्दीत आलास की आपण लग्न करू, मग आपल्या प्रेमाला कोणीच विरोध करणार नाही. 12वीची परीक्षा संपताच अजयने कोणत्याही महागड्या अकॅडमीशिवाय किंवा मार्गदर्शनाशिवाय पूर्ण ताकदीने आणि जिद्दीने स्वतःच आर्मीच्या पूर्वतयारीला सुरुवात केली. कडक ऊन असो, मुसळधार पाऊस असो वा हिवाळ्यातील कडाक्याची थंडी, पहाटे 4 वाजताच उठून गावातील खडकाळ मैदानावर धावण्याचा आणि व्यायाम करण्याचा त्याचा सराव कधीच चुकत नसे. सई अनेकदा घरच्यांची नजर चुकून अजयला ताकद मिळावी म्हणून घरातून दूध, अंडी आणि चांगला सकस आहार घेऊन लपून यायची. एका शांत संध्याकाळी ते दोघे गावाबाहेरील एका जुन्या शांत मंदिराच्या पायरीवर बसले होते. अजय खूप वेळ धावून आल्यामुळे अत्यंत दमलेला होता आणि त्याच्या कपाळावर, पाठीवर घामाच्या धारा वाहत होत्या. सईने अत्यंत प्रेमाने तिच्या रेशमी ओढणीने अजयच्या कपाळावरील घाम पुसला आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली, अजय, तू स्वतःला इतका का त्रास करून घेतोस रे? मला तुझी काळजी वाटते. अजयने तिचा हात अत्यंत विश्वासाने स्वतःच्या हातात घेतला. तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले आणि म्हणाला, सई, माझी आणि माझ्या कुटुंबाची ही गरिबीची परिस्थिती बदलण्याचा या जगात माझ्याकडे हा एकच सन्मानजनक मार्ग आहे. मला माझ्या भारतमातेची सेवा करायची आहे आणि तुला अधिकृतपणे सन्मानाने माझे बनून या जगात मानाने जगायचे आहे. सईच्या डोळ्यात त्यावेळी प्रेमाचे आणि विश्वासाचे अश्रू दाटून आले. तिने अजयच्या खांद्यावर डोके ठेवले आणि दोघंही तासनतास तिथेच बसून राहिले. त्यांनी एकमेकांना कधीही अंतर न देण्याची आणि प्रत्येक परिस्थितीत सोबत राहण्याची शपथ घेतली. गरिबीमुळे 12वीपर्यंतचे शिक्षण कसेबसे मित्रांची पुस्तके मागून पूर्ण करणाऱ्या अजयसाठी सईचे हे निस्सीम प्रेम आणि तिने दिलेला पाठिंबा हीच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आणि ऊर्जा बनली होती. शेवटी काही महिन्यांनी गावात अधिकृत आर्मी भरतीची तारीख जाहीर झाली आणि आपले स्वप्न आता प्रत्यक्षात येणार या विचाराने अजयचा आनंद गगनात मावेनासा झाला. भरतीचा तो पहिला मोठा दिवस उजाडला आणि अजय डोळ्यात हजारो स्वप्ने घेऊन अत्यंत उत्साहाने मैदानात उतरला. त्याने मैदानावर शारीरिक चाचणीत आपल्या अफाट सरावाच्या बळावर अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली आणि 1600 मीटरच्या धावण्याच्या शर्यतीत तो संपूर्ण ग्रुपमध्ये पहिला आला. परंतु नशिबाचे खेळ काही वेगळेच होते. जेव्हा मूळ कागदपत्रांची अंतिम तपासणी सुरू झाली, तेव्हा मार्गदर्शनाचा अभाव आणि गरिबीमुळे एका प्रमाणपत्रावर झालेल्या किरकोळ स्पेलिंगच्या चुकीमुळे त्याला थेट भरती प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आले. पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या या अनपेक्षित आणि तांत्रिक रिजेक्शनमुळे अजय पूर्णपणे खचून गेला. तो मैदानाबाहेर येऊन ढसाढसा रडला. पण सईने त्याला जवळ घेतले, धीर दिला आणि समजावले की, अजय, खचू नकोस, ही तर तुझी पहिलीच वेळ होती.
पुढच्या वेळी आपण सर्व कागदपत्रे नीट करू आणि तू नक्की यशस्वी होशील. सईच्या या शब्दांनी त्याच्या जखमेवर फुंकर घातली आणि तो पुन्हा नव्या उमेदीने मैदानावर घाम गाळू लागला. दुर्दैवाने पुढच्या वर्षी भरतीत शारीरिक चाचणी दरम्यान गोळाफेक करताना अजयच्या उजव्या हाताच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे प्रॅक्टिकल चाचणीमध्ये तो अगदी अवघ्या 2 गुणांनी मागे पडला आणि त्याला दुसऱ्यांदा रिजेक्शनचा सामना करावा लागला. सलग दुसऱ्यांदा मिळालेल्या या अपयशामुळे अजयचे मनोबल आतून खचू लागले होते आणि गावातील लोक, नातेवाईक आता त्याच्या गरिबीवर आणि त्याच्या या सततच्या धावण्यावर पाठीमागे उघडपणे हसू लागले होते, टोमणे मारू लागले होते. याच दरम्यान सईच्या घरातून आता ती उपवर झाल्यामुळे तिच्या लग्नासाठी अत्यंत श्रीमंत, सुशिक्षित आणि मोठ्या घरातील मुलांची स्थळे पाहणे सुरू झाले होते. सईने सुरुवातीला घरच्यांना उच्च शिक्षणाचे आणि इतर कारणे सांगून काही काळ कसा तरी पुढे ढकलला, कारण तिचे अजयवर जीवापाड प्रेम होते आणि तिला त्याच्यावर विश्वास होता. परंतु अजयच्या या सततच्या अपयशामुळे आणि वाढत्या वयामुळे तीही मनातून प्रचंड घाबरली होती. 3ऱ्या वर्षी अजयने आपली सर्व शक्ती पणाला लावली. दिवस रात्र एक करून त्याने शारीरिक आणि लेखी परीक्षा दोन्ही अगदी अत्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केल्या, ज्यामुळे आता त्याचा विजय निश्चित मानला जात होता. पण शेवटी जेव्हा अंतिम वैद्यकीय चाचणी झाली तेव्हा लष्करी डॉक्टरांनी त्याच्या पायाच्या एका लहान हाडाच्या दोषावरून त्याला अनफिट ठरवून बाहेरचा रस्ता दाखवला. मेडिकल कारणास्तव झालेले हे 3रे सलग रिजेक्शन अजयच्या छातीवर थेट एखाद्या तीक्ष्ण वारासारखे बसले. त्याचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाले होते. वारंवार मिळणाऱ्या या अपयशाने, गावातील लोकांच्या टोमण्यांनी आणि अनिश्चित भविष्याच्या चिंतेने सई आता मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकली होती आणि तुटली होती. तिला आता तिच्या श्रीमंत घराण्यातील सुखी वातावरणाची आणि अजयच्या वाट्याला आलेल्या या गरिबीच्या संघर्षाची जाणीव टोचू लागली होती. जेव्हा ती अजयला त्या जुन्या मंदिराच्या पायरीवर शेवटची भेटायला आली तेव्हा अजय निर्जीव वस्तूसारखा शांत बसून अश्रू गाळत होता. सईने अत्यंत जड अंतकरणाने पण अत्यंत स्पष्ट आणि कठोर शब्दात त्याला सांगितले, अजय, मला माफ कर, पण तुझ्या या सततच्या रिजेक्शनमुळे आणि अपयशामुळे मी आता खूप मानसिक त्रासात दिवस काढत आहे. मी माझ्या घरच्यांचा विरोध करून एका अशा माणसासाठी आयुष्य थांबवू शकत नाही ज्याचे भविष्य अंधारात आहे. मला माझ्या भविष्याचा विचार करावाच लागेल आणि मी आता आणखी वाट पाहू शकत नाही. अजयने तिचे पाय धरून डोळ्यात पाणी आणून तिची खूप समजूत घालण्याचा आणि आणखी एक शेवटची संधी मागण्याचा प्रयत्न केला. पण सईचा संयम आता पूर्णपणे संपला होता. तिने अजयचा हात स्वतःपासून दूर केला, कायमचे सोडण्याचा निर्णय घेतला आणि ती मागे न पाहता तिथून निघून गेली. अजय तिथेच पायरीवर डोक्याला हात लावून एकटाच बसून राहिला. ज्या सईसाठी त्याने हे सर्व केले होते तीच त्याला सोडून गेली होती आणि त्याचे जीवापाड प्रेम त्याच्या डोळ्यादेखत कायमचे अपूर्ण राहिले होते. पुढे काय होईल? सईचा विचार पुन्हा बदलेल की त्यांच्या प्रेमाचा शेवट इथेच होईल? मग अजयच्या स्वप्नांचं काय? पाहूया पुढील भागात. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. धन्यवाद.